नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर मधली सर्वात मोठी बातमी तुम्हाला देत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी जे आहे शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहे सूरज गोजे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती म्हणजेच अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आलेला आहे. ही नागपुरातली सर्वात मोठी बातमी आहे. सूरज गोजे यांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवले आणि त्या महिलेला पैसे परत न केल्यामुळे तिने पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला आणि तब्बल पोलिसांनी 10 दिवसांनंतर हा गुन्हा दाखल केला. सूरज गोजे जे आहे नागपुरातील शिवसेनेचे हे मोठे नेते आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहे. पूर्वी ते ठाकरे गटामध्ये सुद्धा होते आणि आता ते शिवसेना शिंदे गटामध्ये शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. एक मोठं नाव आहे. त्यांचा फोटो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सोबत सुद्धा आहे. त्यांचे जे निकटवर्ती आहे, जे आता सध्याचे राज्यमंत्री आहे आशिष जयस्वाल, यांचे सुद्धा निकटवर्ती आहे. सूरज गोजे हे शिवसेनेचे एक मोठे नेते असल्या कारणानं एका गरीब महिलावर, एका दलित महिलावर त्यांनी जे आहे तो म्हणजे एक अन्यायच केल्यासारखं आहे आणि ह्या अशोभनीय असल्यामुळं आता त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मी कुठल्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ते मी वाचून दाखवतो आहे. सध्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR झालेली आहे आणि ते आता हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आलेले आहे. त्याची पोलीस कसून चौकशी करणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 3(1) या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे BNS महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 अंतर्गत जो आहे 39 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहिता BNS च्या अंतर्गत जे आहे 2023 अंतर्गत 296 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर 3/5 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 316/2 असा गुन्हा दाखल केलेला आहे. 318/4 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 351 असा हा गुन्हा दाखल त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. नागपूर मधली जी आहे सगळ्यात मोठी जे बातमी आहे आजची, ही शिंदे शिवसेना गटाचे जे शहर अध्यक्ष आहे सूरज गोजे यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत आणि विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महानगरपालिकेची निवडणूक आहे. आता गृहमंत्री मुख्यमंत्री हे या नागपूर शहराचेच आहे आणि या प्रकरणात गृहमंत्री काय दखल घेतात हे सुद्धा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जर नेते अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करत असतील तर मग काय आहे, या कुठे चालला महाराष्ट्र माझा, याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. तर नक्कीच संपूर्ण बातमी तुम्ही नक्कीच पुढे ऐका. शिवसेना शिंदे नेता सूरज गोजे व त्यांच्या बापावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. 11 तोळे सोन्याचे दागिने लंपास. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेना अडचणीत. मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस यांच्या शहरात घडला हा गंभीर प्रकार. नागपुरात दलितांवर अन्याय. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदेचे नागपूर शहर अध्यक्ष सूरज गोजे व त्यांच्या बापावर गुन्हा दाखल झाल्याने शहरात शिंदे सेनेत हडकंप मचला आहे. नागपूर शहरात सोन्याच्या दागिन्याच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात सूरज गोजे शिंदे शिवसेना गटाचे स्थानिक नेते असल्याचाही समजते. गणेशपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी 0 FIR क्रमांक 007/2025 दाखल करण्यात आली आहे. सोनं गहाण ठेवून लाखोची रक्कम पण परतावा नाही. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे ऑगस्ट 2020 पासून डिसेंबर 2024 या कालावधीत आरोपीकडे एकूण 111.5 ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते. या बदल्यात सुमारे 3 लाख रुपये कर्ज घेतले. सुरुवातीला व्याज दिले गेले, मात्र नंतर ना पैसे परत ना सोनं अशी स्थिती निर्माण झाली. पैसे मागितल्यावर धमकी. नेता म्हणतो माझे कुणी काही बिघडू शकत नाही, कारण ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास आहेत.
तक्रारदार महिलेचा आरोप आहे की सोनं आणि पैसे परत मागितल्यावर सूरज गोजे व त्यांचे वडील मोहन गोजे यांनी धमकी देत म्हटलं, तू जास्त बोललीस तर तुला व तुझ्या कुटुंबाला संपू अशी जीवघेणे धमकी सुद्धा दिली। यामुळे कुटुंबात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। या प्रकरणात शिंदे शिवसेना गटाच्या नेत्याचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर फसवणूक, सावकारी आणि धमकी असे आरोप झाल्याने पोलीस यंत्रणेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। पोलिसांची भूमिका काय होती? गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी 0 FIR दाखल केली। प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। पुराव्याच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल। प्रकरण हुडकेश्वर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे। मात्र मोठा सवाल एक आहे की सत्ताधारी पक्षाचा नेता असल्याचा फायदा घेऊन नागरिकांची फसवणूक केली। पीडितांना न्याय कधी मिळणार? पोलीस यंत्रणा निष्पक्ष कारवाई करणार का? मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेब या प्रकरणी कडक कारवाई करतील काय? असे एक नाही अनेक प्रश्न नागपूरच्या जनतेसमोर उभे ठाकत आहे। नागपूर शहरात हा प्रकार सोनं, सावकारी, राजकीय दबाव या त्रिसूत्रीमुळे अधिक गंभीर मानला जात आहे। सूरज गोजे शिवसेना शिंदे गटाचे नेते असल्याने पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल करण्यास वेळ का लावला असा प्रश्नही उपस्थित होत आहे। WH न्यूज ब्युरो रिपोर्ट, नागपूर। मित्रांनो, तुम्ही ऐकले ना ही संपूर्ण बातमी, नागपूर शहरातली सगळ्यात मोठी बातमी आजची ही घडलेली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते जे आहे सूरज गोजे हे अडचणीत आलेले आहे। त्यांच्यावर आणि त्यांच्या वडिलांवर दोन्ही बाप लेकावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आता या प्रकरणामुळे जे आहे शिंदे शिवसेना अडचणीत आलेली आहे। एकीकडे महायुतीचं वारं वाहत असतानाच नागपूरमध्ये जे आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि या प्रकरणामुळे जे आहे नक्कीच शिंदे शिवसेना गटाचे जे काही उमेदवार असतील त्यांना सुद्धा हा धक्का बसण्याची एक वेळ आलेली आहे। सुरेश गोजे जे आहे शहराध्यक्ष आहे, त्यांनी या ठिकाणी जे आहे असा जो हा प्रकार केल्यामुळे एका महिलेची फसवणूक केल्यामुळे तिचे जवळपास 11 तोळे सोनं जे आहे ते ठेवलं आणि तिचे पैसे सोनं परत केले नाही। त्यामुळे ते पोलिसात गेली आणि त्या कुटुंबाला सुद्धा धमक्या सुद्धा त्यांनी बापलेकांनी दिल्या। पण एकंदरीतच असा प्रकार, हा घाणेरड प्रकार घडलेला आहे। मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब या प्रकरणी आपण कसून चौकशी करा आणि अशा दलितांवर अत्याचार करणाऱ्या नेत्यांवर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा नागपूर शहरातून उठत आहे। बघत राहा WH न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।